नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाच रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बटाटा वाटाण्याची स्वादिष्ट अशी भाजी. कुकरच्या एका शिटीत वेळही वाचेल, गॅसचीही बचत होईल. लपटपीत भाजी टिफिनलाही बनवून देऊ शकतो आणि अजून रसरशीत बनवली तर दुपारच्या जेवणात 2 भाज्यांऐवजी एकच भाजी बनवू शकतो. कमीत कमी साहित्यात चपाती, भाकरी, भातासोबतही खाऊ शकतो. चला तर मग सुरुवात करूया. रात्रीच मी इथे 1 वाटी एवढा सुका वाटाणा भिजायला घातला होता. तर हे पहा, मस्त असा वाटाणा भिजून गेला आहे. हिरवा वाटाणा घ्यायचा. हिरवा वाटाणा चवीलाही छान असतो. थोडासा असा या वाटाण्यात पांढराही वाटाणा येतो, थोडासा पिवळसर. तो न घेता हिरवाच वाटाणा घ्यायचा. खूप स्वादिष्ट अशी भाजी होते आणि चवीलाही हा वाटाणा चांगला असतो. किंवा एक 8-9 तास वाटाणे भिजवून घ्यायचे. आता वाटाणे 1-2 पाण्याने धुवून मी पाणी निथळायला ठेवते. इथे एका ताटात तोपर्यंत चिरण्याचे साहित्य काढून घेतले. वाटाण्याच्या भाजीत 2 मध्यम ते लहान आकाराचे 2 बटाटे घेतले. त्यानंतर 2 मध्यम ते लहान आकाराचे कांदे. यासोबतच एक लहान आकाराचा टोमॅटो घेतला. त्याचबरोबर मूठभर अशी कोथिंबीर, कढीपत्त्याची डहाळी, अर्धा ते पाऊण इंच आल्याचा तुकडा आणि एक अर्धी लसणाची गाठ म्हणजे 8 ते 9 लसूण पाकळ्या. त्याचबरोबर इथे मी एक 2.5 ते 3 इंच सुक्या खोबऱ्याचा तुकडा घेतला. तर सुके खोबरे आणि कांदा आपण भाजून घेऊयात. त्याआधी कांद्याची वरची साल काढून आणि जो कडक भाग आहे देठाकडचा आणि पाठीमागचा तो असा काढून घेतला. आता कांद्याचा जो हा आतमध्ये पांढरा कडक भाग असतो तोही काढल्यानंतर आता एक 4 ते 5 याला अशा चिरा देऊन घेऊयात कांद्याला आणि पाठीमागून अगदी थोड्याशा अशा चिरा देऊन घेऊयात म्हणजे कांदा आतपर्यंत चांगला भाजला जातो. दोन्ही कांदे या पद्धतीने चिरा देऊन घेतले आणि गॅसवर जाळी ठेवून मंद आचेवर कांदा आणि सुके खोबरे भाजू देऊयात. खोबरे लवकर जळते म्हणून उलटपालट करून सुके खोबरे भाजून काढून घेऊयात. तर हे पहा, खोबरे भाजत आले, काढून घेतले. कांदे मात्र आपण मंद ते मध्यम आचेवर भाजू देऊयात. तोपर्यंत इथे बटाटे चिरून घेऊयात. दोघं बटाट्याची अशी ही साल काढून घेऊयात. साल काढून घेतल्यानंतर आता बटाटे धुवून घेऊयात आणि एका भांड्यात पाणी घेऊन यात अगदी थोडंसं मीठ घालूयात आणि बटाटे चिरून फोडी करून घेऊयात. म्हणजे बटाटाही मग असा मिठाच्या पाण्यात ठेवला तर अजिबात काळा होत नाही. बटाटा चिरताना अशा मी मोठ्या फोडींमध्येच बटाटा चिरून घेते. तुम्ही हवं तर तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या फोडींमध्ये चिरून घेऊ शकता. पण आपण कुकरला लावतोय तर थोड्याशा मोठ्याच अशा फोडी करायच्या म्हणजे वाटाण्याच्या तुलनेत बटाटाही मग बरोबर शिजतो. त्यानंतर आता सुके खोबरे भाजून गेले होते तर ते सुद्धा अशी काप करून घेते. सुके खोबरे थंड झाल्यानंतर बारीक असे काप करून घेऊयात आणि त्यानंतर इथे टोमॅटोही चिरून घेऊयात. कांदा आपला भाजतोय तोपर्यंत मी मध्ये मध्ये कांदाही असा उलटपालट करून घेत होती. टोमॅटोही असा बारीक फोडींमध्ये चिरून घेतला. याचबरोबर कोथिंबीरही चिरून घेऊयात. लसूण पाकळ्याही इथे मी साफ करून घेतला आणि आता कांदा भाजत आला होता एका ताटात काढून घेता. एका प्लेटमध्ये कांदा काढल्यानंतर वरचं जे काळं आहे थोडंसं जास्तीचं ते मी असं हे काढून घेतलं. आता भाजलेल्या कांद्यासोबतच इथे आपण सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतले होते ते आता मिक्सरच्या भांड्यात घालूयात. सोबतच घालूयात लसूण पाकळ्या, आल्याचे तुकडे, अर्धा ते पाऊण इंच आल्याचे मी असे 3 ते 4 तुकडे करून घेतले होते. त्याचबरोबर आता भाजलेला कांदा घालूयात. हातानेच कांदा थोडासा फोडून घेतला आणि देठासहित कोथिंबीर. आता वाटताना आपल्याला यात अजिबात पाणी टाकायचं नाही आहे. असंच कोरडं वाटण करून घ्यायचे. पाणी न घालताच हे झाकण बंद करून वाटण मी तयार करून घेतलं. कुठेही मी पाण्याचा वापर नाही केला. हे पहा, मिक्सरला कोरडं असंच आहे भाजलेला कांदा, सुके खोबरे भाजलेले, कोथिंबीर, आले लसूण वाटून घेतले. अजिबात पाण्याचा वापर न करता असंच कोरडं वाटण तयार करून घेतलं. खूप स्वादिष्ट अशी ही भाजी होते. आता गॅसवर कुकर ठेवून घेतला. यात घालूया तेल. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा एवढी मोहरी घालूयात. मोहरी चांगली तळतळली, चांगली अशी मोहरी फुटली की त्यानंतर घालूयात आता 1 चमचा एवढे जिरे. जिरेही चांगले फुलायला लागले की तेव्हा घालूयात आपण जे कोरडं वाटण करून घेतलं होतं ते घालूयात आणि यासोबतच कढीपत्त्याची पानं आणि यातच घालूया आता चिरून घेतलेला टोमॅटो.
आपण वाटणात पाणी नाही घातलं तर टोमॅटोसोबत अजूनच वाटण चांगलं परतलं जाईल आणि टोमॅटोही मऊ होईल. तर हे पहा या पद्धतीने मंद ते मध्यम आचेवर चांगलं वाटण परतवून घेतलं. वाटण 1-2 मिनटं चांगलं परतल्यानंतर असं तेल सुटायला लागलं की तेव्हा यात घालूया आपण पावडर मसाले. अर्धा ते पाव चमचा एवढी हळद, 1 ते दीड चमचा एवढं लाल मिरची पावडर किंवा आवश्यकतेनुसार लाल तिखट, यासोबतच 1 चमचा एवढी धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा ते पाऊण चमचा एवढा कांदा लसूण मसाला किंवा घरचा साठवणीचा मसाला. आता मंद आचेवरच गॅस आहे तेव्हाच यात मिक्स करून घेऊयात. आता हे कोरडं झालं असं थोडंसं की यात घालूया आपण थोडंसं पाणी. आधी असं मसाल्यासोबत किंवा वाटणासोबत थोडंसं मंद आचेवर काही सेकंद परतवायचं. तेव्हा थोडंसं पाणी घालायचं, मसाले शिजतील, चांगले परतले जातील म्हणून. तर हे पहा थोडंसं पाणी घातल्यावर आपण अजून अर्धा ते 1 मिनटं हे चांगलं परतवून घेतलं. इतपत असं हे अगदी लपथपीत झालं आणि असं तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घेतलं. मसालेही मग चांगले शिजतात आणि त्यानंतर मग घालूयात बटाटा. चिरलेल्या बटाट्याच्या फोडीनंतर यावर घालूयात आपण पाणी निथळून घेतलेला वटाणा. वटाणा आपण रात्रभर भिजायला ठेवला होता. ते पाणी निथळून अजून 2 पाण्याने धुवून पाणी निथळून घेतलं आणि वटाणा बटाट्यावरच आत्ताच चवीनुसार मीठ घातले. म्हणजे मीठही मग बटाट्याच्या फोडींमध्ये मुरेल. नवशिक्यांसाठी एक छोटीशी टीप. भिजवलेल्या कुठल्याही कडधान्याची भाजी करताना भिजवलेलं पाणी निथळून झाल्यानंतर 1-2 पाण्याने धुवून मगच भाजी करायची. याने दिवसभर जर फ्रीजशिवाय भाजी ठेवली तरीही आंबट होत नाही किंवा चिकट होत नाही. तर आता सर्व परतवल्यानंतर यात मी घातले गरम पाणी. गरम पाण्यामुळे लवकरही शिजते आणि भाजीलाही कट किंवा तर्री चांगली येते. तर हे पहा आता इथे मी 1.5 ते 2 ग्लास एवढं गरम पाणी घातलं. अजूनच तुम्हाला रसरशीत बनवायची असेल तर अर्धा ते पाऊण ग्लास पाणी वाढवू शकता. तर 1-1.5 ग्लास पाणी घातल्यानंतर आता सर्व हे मिक्स करून घेतलं. मोठ्या आचेवर पहिली अशी खळखळ उकळी आली. आता जर मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही चवीनुसार मीठ घालू शकता. थोडीशी वरून मी कोथिंबीर घातली. कुकरचं झाकण बंद केलं आणि एका शिटीमध्ये मटार आणि वाटाणे आपले बरोबर असे शिजले. तुमच्या कुकरच्या शिट्या जर लवकर होत असतील तर 2 ते 3 शिट्या करून घ्या. अगदी रसरशीत आणि आतपर्यंत मऊसूत बटाटाही शिजतो आणि मटारही. तर हे पहा आता ही थोडीशी पातळ दिसते पण अजून थोड्या वेळाने लपथपीत अशी ही रसरशीत बटाटा आणि वाटाण्याची भाजी होते. तर हे पहा बटाटाही आपण प्रेस करतोय तर अगदी आतपर्यंत शिजला आहे आणि मटारसुद्धा अगदी पटकन असा प्रेस होतो आहे. आता वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि गरमागरम बटाटा वाटाण्याची भाजी सर्व करूयात. दुपारच्या जेवणात 2 भाज्यांऐवजी एकच रसरशीत अशी ही भाजी होते. कमीत कमी वेळेत गॅसचीही बचत होते आणि टिफिनसाठी सुद्धा थोड्याशा पाण्यात लपथपीत अशी ही भाजी तयार होते. तेवढीच खायला स्वाद लागते. एकदा करून पहा. रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारेही नक्की सांगा. नवीन रेसिपीसोबत पुढच्या भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद.